अरे आता तुमच्या बांधावरचे भांडणे काय मी मिटवायचे काय? हो बागायतदार, अहो एवढ्या उन्हाचं इकडे कुठं फिरताय? अहो तरडे साहेब, शेतकरी माणसं आहे आपण, उन्हाला भिलो तर कस काय चालायचं? हा कसं मर्दार का बोललाय गडी मग आपला बाग काय म्हणतोय सांग की. स्वामींच्या कृपेने सध्या तरी सगळं व्यवस्थित, नाहीतर शेवट शेतकऱ्याचं आयुष्य कधी कर्जमाफीचं चक्र आहे तर कधी अवकाळी पाऊस आहे, अडचणी रोज आजार आहे, पण तरी शेतकऱ्याला फक्त शेतीचीच हौस आहे. हा क्या बात आहे, एकदम खतरनाक. शेवटी वावर आहे तर पावर आहे काय. पावर तर आहे, पण वावर असणाऱ्यापेक्षा वावर राखणारा खरा मर्दगडी. नाहीतर शेतकऱ्यांच्या समस्यांपुढे हे देवानी पण हातवर केले. हे बघा, देवानी जेव्हा जेव्हा हात वर केले ते आशीर्वाद देण्यासाठीच केलेले आहेत. वा 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 वा, श्री स्वामी समर्थ. ते तर आहेच, पण स्वामी पण कधी कधी लय परीक्षा पाहता राव. आणि यावेळी परीक्षा स्वामींची आहे बर का. म्हणजे काय, ती जर नाही बघितलं होय. अरे यावेळी परीक्षा देवाची आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं बागायतदार. एकटे जाऊन नाही पाणी मारायचं, सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आणि एकत्र जाऊन बघायचा. देऊळ बंद 2, आता परीक्षा देवाची. 21 मे 2026 आणि शुक्रवार नाही, पिक्चर येतोय कधी? गुरुवार. कारण सिनेमे शुक्रवारी येतात पण स्वामी गुरुवारी येतात ना. कळलं ना बागायतदार? अहो नक्कीच, स्वामींचं काम आहे. मित्रमंडळ, पाहुणे रावळे, आखी शेतकरी मंडळच घेऊन येतो पिक्चरला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. वेदनेचा अंत स्वामी